केलं, सगळं काही लेखन केलेलं त्यांनी फक्त एका जनार्दनी ह्या शब्दात उल्लेख केलेला आहे. आपल्या स्वतःचा उल्लेख केलेला नाही, तर एका जनार्दनी असा उल्लेख केलेला आहे. तर नाथबाबांच्या जीवनामध्ये बरेच काही संकट आले, बरेच काही भरपूर संकट आले, भरपूर जणांचा विरोध झाला. जसं आजकालच्या माणसाला सुद्धा भरपूर विरोध होतो. थोडं भक्ती मार्गामध्ये जर जायला गेले तर त्याच्या मागे अगोदरच ते जात नाही आणि त्याच्या मागे 100 जण विघ्न असतात, 100 जण त्याला पाय धरून मागे ओढणारे असतात, 100 जण त्याला असं पुढे जाण्याचं तर कुणीच हे करत नाही, पण मागे कसं आणावं आणि घरी कसं बसवावं एवढ्याच प्रयत्नात असतात. पण त्याच पद्धतीनं भरपूर जण होते, पण नाथबाबाचा संप्रदाय असा साधा सुद्धा नव्हता. त्यांचं वंशज असं होतं, पिढ्यानपिढी चालत आलेलं होतं, पिढ्यानपिढी हरिभक्तीमध्ये लीन झालेलं होतं. त्यांनी असं हरिभक्तीमध्ये रंगून गेलेले होते. भानुदास महाराजाच्या कीर्तनामध्ये एखादा माणूस मेलेला जरी असला तरी सुद्धा उठून बसत होता, एवढी ताकद भानुदास महाराजाच्या कीर्तनामध्ये होती. त्या भानुदास महाराजाच्या कीर्तनामध्ये एक कुर्मदास नावाचा ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण येऊन त्याचा सुद्धा उद्धार झाला. तो कुर्मदास म्हणजे कोण? कुर्मदास म्हणजे कोण तर जे सूर्यनारायण आहे त्याचा रथ हाकणारा जो आहे तो त्याला अरुण म्हणतात. तो अरुण आला आणि त्या अरुणाला असं वाटलं, पण स्वर्गात राहिलो, एवढी पृथ्वी भ्रमण करतो, एवढे सप्त पाताळ भ्रमण करतो, पण आपल्याला देवाचं दर्शन होत नाही, देवाची संगत लाभत नाही, संतांची संगत लाभत नाही. त्यासाठी काय करावं तर आपण या पृथ्वी तलावर जन्म घ्यावं आणि या पृथ्वी तलावर यावं, त्या पृथ्वी तलावर यावं अशी त्याची इच्छा झाली. देव सुद्धा स्वर्गीचे देव सुद्धा इच्छितात ह्या पृथ्वी तलावर आपण सुद्धा जन्म घ्यावं. संतांचं दर्शन घडतं, संतांचं सानिध्य घडतं आणि परमार्थाच्या मध्ये राहता येतं, परमार्थ करता येतं, साधता येतं. पण इतर ठिकाणी कुठं साधता येत नाही. इथं केलेलं पुण्य जे मिळतं त्याचा भोग घेण्यासाठीच इतर भूमी आहे, पण ही भूमी कर्मभूमी आहे. या भूमीमध्ये सर्वच काही मिळतं. मग त्यासाठी त्या कुर्मदासानं ते जो अरुण होता तो इथं पृथ्वी तलावर आला आणि ब्राह्मणाच्या पोटी आला, पण असा जन्म देवानं दिला की त्याला गुडघ्यापासून खाली पाय नाहीत आणि कोपरापासून पुढे हात नाहीत, असा जन्म दिला. मग असा जन्म दिला असताना लहानाचा मोठा झाला आणि ज्यावेळेस भानुदास महाराजाचं कीर्तन होतं त्यावेळेस समोर जाऊन बसला. समोर जाऊन बसल्यानंतर त्या कीर्तनामध्ये वर्णन येऊ लागलं की त्या पांडुरंग परमात्म्याचे त्या रूपाचं वर्णन, त्याच्या अवताराचं वर्णन, त्याचं सगळं काही वर्णन येऊ लागलं. आणि ते ऐकून पंढरीची वारी एकदा तरी करावी, एकदा तर जावं, त्याचं दर्शन घ्यावं, त्याचं सुख सोहळा पाहावं, हे जे वर्णन आलं त्यावेळेस त्याला वाटू लागलं की आपणही पंढरपूरला जावं, आपणही दर्शन घ्यावं. त्यावेळेस तिथंच ठामपणाने निर्णय केला की मी पंढरपूरला जाणार, मी पंढरपूरला जाणार. निश्चय केल्यानंतर निश्चयाचं फळ बरोबर मिळतं, पण निश्चय मनात आपल्या आत्म्यात करावा लागतो आणि दृढ असावा लागतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ.
आणि निश्चय केल्यानंतर असेच बसलेले असताना काहीच नाही त्याला असा माणूस इथे येऊन एखादी जर म्हटलं मी पंढरपूरला जातो, काशीला जातो, तीर्थयात्रा करतो म्हटलं तर तुम्ही सगळे म्हणसाल की नाही मूर्खपणानं काय बोलत आहे, त्याला हात नाही पाय नाही, जाईल कसा येईल कसा, वाटतंच की साहजिक आहे माणसाला वाटणं. मग तसंच त्या पद्धतीनं तिथले लोक हसू लागले की अरे कुर्मदासा तुला पाय नाहीत हात नाही, आणि त्यावेळेस तेवढी काही गाडीची याची सुविधा नव्हती, जाणार कसं तू. त्यावेळेस सांगितलं मला पांडुरंग परमात्मा नेणार आणि मी जाणार. दृढ निश्चय धरला. आषाढीची वारी आली आणि महिन्याच्या अगोदर त्यांनी जायला सुरुवात केली. जायला सुरुवात कशी केली, जसा चेंडू बॉल जसा असं घरंगळत जातो तसं त्या पद्धतीनं असं पलटत 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 जाऊ लागला. जात असताना काट्या कुपाटातून चांगला रस्ता थोडाच मिळेल त्याला, जिकडे लवणलं तिकडेच जाणार आहे ते. काटे रुतले, खडे रुतले, रक्त बंबाळ शरीर झालं, रक्त अंगातून गळू लागलं, पण तरी सुद्धा थांबलं नाही. वारी चालत होती. वाटाचे लोक पाहत होते. जे दयाळू होते त्यांनी कुणी अन्न द्यावं, कुणी पाणी द्यावं, कुणी रक्त पुसून काढावं, नाही ते हे कशाला आलं म्हणावं निघून जायचं पुढे. विठाल पुढे निघून जायचं, दया आली त्यांना पाणी द्यायचं, अन्न द्यायचं. असं करत करत बराच अंतर ज्या पांडुरंग त्या पंढरपूरच्या जवळ आसपास गेल्यानंतर तिथून असं झालं की पुढे जाणंच सहाय्य झालं नाही. एवढं व्याकुळ होऊन गेला, एवढं व्याकुळ होऊन गेला. त्यावेळेस देवाला हाक मारली की पांडुरंगा तू इथपर्यंत ये माझ्यासाठी, इथपर्यंत तुला यावं लागल. मी इथपर्यंत आलो. तसंच आहे, आपण एक पाऊल जर परमार्थाकडे टाकलं तर देव आपल्यासाठी 10 पावलं टाकून आपल्यापर्यंत येतो. पण आपला एक पाऊल पडण्याची तर जिद्द आपल्यामध्ये पाहिजे. एक पावलानं तर आपण जावं लागतं, नाहीतर आपण देरेहारी पलंगावरी घरीच बसतो आणि घरीच सगळं करतो. आपण समाजाची न पर्वा करता, समाजाचं न गुमानता, समाज कुणाला नाव ठेवत नाही, समाज सर्वांना नाव ठेवतो. एखादी माणूस जर एखादी भजनात आला, भजनातून जर कीर्तन करायला जर उभा टाकला आणि त्याच्या पाठीमागचा माणूस जर एखादी साधा सुद्धा असलं तर त्या माणसाला त्या बाईला असं करतात की तिनं कुठल्याही रीतीनं घरी बसावं, कोणत्याही पद्धतीनं घरी बसावं. कीर्तनात येऊनी, भजनात येऊनी, इथपर्यंत त्यांची मजल असते. पण आपण त्या सर्वांना जर न गुमावता आपण कुणाची सेवा करलालो, त्या परमात्म्याची करलालो. चुकल तर हुकल तर इथं काही दंड नाही, दोष नाही, कुठलंच काही नाही. संप्रदाय आहे हा आणि भक्तीच्या मार्गावर चालणार आहे. भक्ती हीच खरी आहे. किती ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तर ज्ञानाला भक्तीची जोड असल्याशिवाय ज्ञान सफल होत नाही. त्या ज्ञानाला भक्तीचीच जोड असावी लागते. त्यासाठी उद्धव भरपूर भक्तिवान ज्ञानवान होता, पण भक्ती नव्हती त्यामध्ये. म्हणून उद्धवाचं सार्थक झालं नाही. शेवटी कुणाकडे यावं लागलं, भक्तीकडे यावं लागलं, गवळणीकडे यावं लागलं. त्यासाठी भक्ती पाहिजे माणसाच्या अंतःकरणात. ज्ञान कमी असेल जास्त असेल यात काही फरक पडत नाही. त्या देवाला काय आवडतं, त्या देवाला ज्ञान आवडत असलं तर ज्ञानीवंत लोक आहेत जगामध्ये किती. गोपक ते जे लहान लहान जे कृष्णाचे जे मित्र होते, जे गोप होते, त्यांनी जे उष्ट त्यांचं खाल्लं भक्ती प्रेमापोटीच खाल्लं, ज्ञानापोटी खाल्लं नाही. त्यासाठी त्या कुर्मदासाने देवाला हाक मारली आणि हाक मारला तर पांडुरंग परमात्मा तिथपर्यंत आला. म्हणजे एवढी ह्या संप्रदायाची महिमा आहे आणि ह्या कुळाची महिमा आहे. ह्या कुळामध्ये, ह्या एकनाथ महाराजाच्या कुळामध्ये त्यांचा संप्रदाय पूर्वीपासून चालत आलेला होता आणि त्या संप्रदायामध्ये ह्या नाथ महाराजांचा जन्म झालेला होता. विठाल तर नाथ बाबा ज्यावेळेस आपलं मोठे झाले आणि आपण स्वतः आपले करून, नाथ बाबा असे श्रीमंत होते, गरीब असे नव्हते. तुकोबाराला गरिबी होती, गरिबी तुकोबारा सुद्धा गरीब नव्हते, पण त्यांनी हाताने संसार पूर्ण लावूनपणाला लावलेला होता. सगळं काही देऊन टाकलेलं होतं. पण एकनाथ महाराजाला सर्व काही होतं. त्यांना पत्नी सुद्धा अशी समाधान होती, शांतीची होती, चांगली होती. तुकाराम महाराजाला विरुद्ध भक्तीची पत्नी होती, कर्कशा पत्नी होती. पण नाथ महाराजाला त्यांच्या समन्वयाची म्हणजे त्यांच्या बरोबरीने साथ देणारी पत्नी होती. साथ देणारी पत्नी असल्यामुळे त्यांचा परमार्थ असा ठरला की त्यांच्या परमार्थामध्ये कुठंच विघ्न आले नाही. पण लोकांनी जे विघ्न आणले, बऱ्याच लोकांनी विघ्न आणले. कसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला म्हणतात. मग शांती म्हणतात तर शांत कसा राहील, कुठपर्यंत शांत राहील, कुठपर्यंत राहील. एखादी माणसाला 1-2 गोष्ट बोललं, 4 गोष्टी बोलल्या तर 5व्या वेळेस का होईना राग येतो माणसाला. मग 5व्या वेळेस
एकाने राग येतं माणसाला, ते आपल्यासारखी माणसं असतात, किती सहन करून करून आपली क्षमता तिथपर्यंतची नसते. पण नाथ बाबाला एवढ्या वेळेस केले की 108 वेळेस त्या यवनानं अंगावरून फुंकलं, पण तरी सुद्धा नाथ प्रसाद बाबाला देऊनी मुक्त केला मुक्त यवन अंगावर 108 वेळा थुंकला आणि त्यावेळेस त्याचं तोंड नासून गेलं, तरी सुद्धा नाथबाबांनी कधीच त्याला रागावले नाही. 108 वेळा स्नान करून आले, तो शेवटला जाऊन नाथाचे पाय धरला. त्यावेळेस सांगितलं की बाबा नाही, तुझी चूक नाही, तू माझं भलं केलंस, चांगलं केलंस. तू जर थुंकत नसतास तर मी 1 वेळा आंघोळ करून घरी गेलो असतो. तू थुंकलास म्हणून मला 108 वेळा स्नान घडलं, तुझ्यामुळं घडलं. मग त्याला काय केले? क्षमा केले, प्रसाद देऊन मुक्त केले. मग प्रसाद असे नाथ बाबा, ज्या वेळेस नाथ बाबाच्या घरी श्रीखंड्या त्या चंदन उगाळून देत होता, पाणी भरत होता, तोच देव एवढे वर्ष राहून सुद्धा सेवा केला. कशामुळे केला? भक्तीमुळे केला. भक्तीमुळे सेवा केला. असाच एक भक्त होता दुसरा देवाचा, आणि ते देव दासोपंत नावाचा भक्त होता. आणि तो भक्त एकनाथ महाराजाला कधीतरी आमच्या घरी या असं आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर नाथ बाबा जावं, आता माणसाला लई आग्रह करून सांगितल्यावर आपणही कधी तर त्या वाटेला निघाल्या, वाटतल्या वाटत आहे जावंकडे असं माणूस म्हणतो. त्याचप्रमाणे नाथ बाबा निघाले. नाथ बाबा निघाले, घराच्या जवळ गेल्यानंतर देवाला कळालं, देव तिथं अगोदरच हजर होता. मग देवाला कळालं की नाथ बाबा आले तिथं, आता आपण इथून जावं, इथं थांबू नये. त्यावेळेस देव तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर दासोपंत बाहेर आले, घरी नेले, काय त्यांचं करायचंय ते सगळं काही आदर तिथं केलं, सगळं झालं. आणि परत जाते वेळेस त्या दासोपंताला सांगितलं की कधीतरी आमच्या पैठणला तुम्ही या, तुम्ही कधीतरी आमच्या पैठणला या असा निरोप सांगितला. आणि नाथ बाबा घरी निघून आले. घरी निघून आल्यानंतर काही दिवसांनी त्या दासोपंताला वाटलं की आपण एवढं आग्रह करून सांगितलेत, टाइम आहे, वेळ आहे, जावं आपण. जावं म्हणून गेल्यानंतर दाराशी गेले. दाराशी